नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? नानाभाऊ रखमाजी वरखडे. आपण कुठून आलात? लामेवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मिस्त्री बांधकाम. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 24/4/2016. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण कोणत्या भक्ती साधनात लीन होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याच्या अगोदर देवी देवतांची भक्ती, जसे की पारंपरिक भजनाला जाणे, भजन करणे, एकादशी धरणे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी दिवशी वारकरी जेवू घालणे, असे बरेच दिवस असे एकादशी कार्यक्रम केले आहेत. त्यानंतर गावातील श्रावण महिन्यात पोथी वाचवायची, सांगायची, भक्तिविजय ग्रंथ, रामविजय ग्रंथ, हरिविजय ग्रंथ आणि त्यानंतर 6 महिन्याचं जे रामायण, एकनाथी भागवत रामायण 6 महिने लावले. त्याच्यामध्ये बरेचसे त्या 6 महिने पायामध्ये जोडा नाही घालायचा, हजामत वगैरे दाढी वगैरे करायची नाही, असे बरेचसे वनवासाला जायचं. पैठणमध्ये जाऊन कार्यक्रम 3 दिवसाचा करायचा. अंगावर वस्त्रधारणसुद्धा करायचं नाही आणि वल्कले नेसल्यासारखे ते पोते अंगावर घालायचे आणि पैठणहून 3 दिवसाच्या नंतर परत त्या ठिकाणी यायचा. मग शक्तीचा कार्यक्रम करायचा. अशा प्रकारे आणि पुष्कळशे देवी देवतांची भक्ती केली, जी की पारंपरिक असं. तुळजापूरला जायचं, पंढरपूरला जायचं, वारी असणारी. आणि त्या ठिकाणी पैठणची 5 वर्षे वारी, सखाराम महाराजांची वारी, असे बरेच जे देवी पारंपरिक जे भक्ती या विधी आहे ना, त्याप्रमाणे सर्व भक्ती केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, वारीला जाणे, व्रतवैकल्य करणे, ही उपासना आपण करत होतात. तर मला हे विचारायचं आहे की महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रात बरेचसे असे नावाजलेले संत होऊन गेलेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि वारकरी पंथाला महाराष्ट्रामध्ये एक मोठं स्थान आहे. असं असताना आपण महाराष्ट्र सोडून हरियाणा स्थित संत रामपालजी महाराजांच्या भक्तिमार्गाकडे का वळालात? संत रामपालजी महाराजांची भक्ती घेण्या अगोदर आमच्या गावामध्ये काही संत रामपालजी महाराजांचे भक्त आलेले होते आणि त्यांनी अशी ज्ञानगंगा पुस्तक शासनारे विकत होते आणि आमची किराणा दुकान असताना त्या दुकानावर आले की म्हणले, तुम्ही हे ज्ञानगंगा पुस्तक आहे किंवा जिनेगिरी हा पुस्तक आहे, 2 पुस्तकं आहे, त्याच्यापैकी 1 पुस्तक तुम्ही घ्या. मी म्हणलं नको, मला काय हे पुस्तक नको, मी कधीच वाचणार नाही. आणि ते पुस्तक मी घेतलंच नाही. शेवटी ते सर्व भक्त आणि गावामध्ये असणारी फिरून सर्व फेरी मारली. त्याच्यानंतर आमच्या घराच्या समोरूनच रस्ता त्यांना बाहेर निघण्यासाठी होता. त्या ठिकाणी अजून ते भक्त आले आणि मला म्हणले, घ्या तुम्ही पुस्तक, तुमच्या गळ्यात माळ आहे म्हणून तुम्हाला म्हणतात की हे पुस्तक घ्या. मग त्याच्यानंतर असं मला अगोदर वाटत होतं की व्यवसायी लोक असणार आणि स्वतःच्या कमाईसाठी ते पुस्तकं विकत असतील किंवा काहीतरी व्यवसाय करीत असेल, अशा हेतूने मी पुस्तक घेतलं नव्हतं. त्याच्यानंतर त्यानं बार सांगितलं की ह्याच्यामध्ये भक्तिविधी आहे, 4 वेद, साईशास्त्र, 18 पुराण, भगवद्गीता, एवढं ज्ञान आहे म्हणजे या पुस्तकात आणि तुम्ही घ्या. मी म्हणलो, ह्या पुस्तकाची किंमत तरी काय असेल? तर त्यांनी सांगितलं की ह्याची किंमत 20 रुपये आहे. मग असं मला वाटलं की या पुस्तकाची 20 रुपये किंमत जर असेल तर मग याच्यामध्ये काहीतरी असायला पाहिजे. मग ते पुस्तक घेतलं, एक पॉम्पलेट दिल्या मला, पॉम्पलेट वाचलं, पुस्तक वाचायला सुरू केलं. 8 दिवसामध्ये पूर्ण पुस्तक वाचून काढलं. त्यानंतर बरेचसे सृष्टी रचना, व्यसनावर काहीतरी वाचलं. मला व्यसन खूप होतं बरं का, म्हणून त्याच्यामध्ये मला व्यसनावर येऊन वाचायचं फार आवडलं. म्हणलं हे पुस्तक आपल्याला फार आवडलेलं आहे, आपल्याला सद्भक्ती मिळाली, मग आपण जालन्यात जाऊन नामदान घ्यायलाच पाहिजे. मग गाडी किरायाने केली, त्या गाडीमध्ये येऊन जालन्याला येऊन नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि अशातच तुम्हाला संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक वाचायला मिळालं आणि त्यातलं ज्ञान तुमच्या मनाला भालं
आणि तुम्हाला असं जाणवलं की आपण सुद्धा यापुढची भक्तिविधी संत रामपालजी महाराजांकडनं घ्यायला काहीच हरकत नाही, ह्या अनुषंगाने आपण जालना स्थित त्यांच्या आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. ह्या नामदीक्षेनंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ भरपूर झाले सर. त्याच्यापैकी असणारे एक, मला श्वासाचा त्रास होता, म्हणजे ते दमासुद्धा नव्हता, दम्याच्या व्यतिरिक्त वेगळाच श्वासाचा असा त्रास होत होता. एवढा त्रास होत होता की जसं की त्या पाण्यामधून मासा जर बाहेर टाकल्याच्या नंतर त्याची काय अवस्था होत असेल तेवढी अवस्था माझी होत होती, बेचैन अवस्था. आणि असं वाटायचं की या आता आपण काय करावा, या अशी एवढ्या दुःखामध्ये संकटामध्ये मी सापडलो. मग सापडल्याच्या नंतर मग आता काय करायचं, पैसा तर जवळ नाही, परिस्थिती बिकट आहे. मग दवाखान्यात जायला पैसे नसल्यामुळं मग काय केलं की म्हणलं नकोच, आपल्या दवाखान्यात जायचंच नाही. आणि गेलं तर आपण काय द्यायचं त्या डॉक्टरला, म्हणून आम्ही घरातच बसायचं. बांधकाम करीत असताना आमचं बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा खोट व्हायली, काय करावं, परिस्थिती वरचीवर बिकट होत चालली. आणि मग त्यानंतर आम्ही एक डॉक्टर होता माजलगावमध्ये, त्यांचं नाव असणारं देशपांडे, त्या देशपांडेकडे गेलो आणि त्यांच्याकडून चेकअप केलं. आणि 150 रुपये, आता ते 150 रुपयाला सुद्धा द्यायला नव्हते, पण ते 150 रुपये कुणाकून तरी घेऊन ते डॉक्टराचे 150 रुपये दिले. म्हणलं आता याच्यानंतर दवाखान्यात यायचंच नाही, म्हणलं, कारण आपल्याकडे पैसेच नाहीत ना. आणि मग या डॉक्टरला दुसऱ्या वेळेस आपण काय द्यायचं, धंदा बंद व्हायला वरची हे बिमारी, श्वासाची त्रास व्हायला काहीतरी. मग आम्ही ते म्हणले, वा तुम्हाला पैसे नाही, तुम्ही खाजगीच बघावा, तुमचं काही वेगळंच दिसायला आम्हाला, त्याचे डॉक्टरसुद्धा म्हणला. मग आम्ही खाजगी बघायला सुरुवात केलं. हे मांत्रिक लोक असेत ना, यांच्याकडे झाडफोकवाल्याकडे आम्ही जायला सुरुवात केली. मग कुणी म्हणावं याला तुम्हाला 5 भूतं लागलीत, कुणी म्हणावं तुम्हाला करणी, तोडगाय, भैरवसाय वगैरे वगैरे असे बरेचसे म्हणायले. मग आता सुरुवातीला जायच्या अगोदर म्हणायचे ते रुपये घेत नाही होते महाराज, आणि तुम्ही जा तिथं. गेल्याच्या नंतर 1000-500 रुपये ते काढल्याशिवाय राहतच नव्हते. एस टीचं तिकीट भाडं असं हे आम्हाला ते झेपतच नसायचं. पण हे आता दुखायला लागलं, हे काय करावा, आणि गेल्याशिवाय भागत नाही. असे बरेच तुम्ही सांगता किंवा 25 जाणत्याकडे जाऊन, त्या महाराजाकडे जाऊन 25 वेळाची भेट, 25 जणांची भेट घेतली, पण गुण काय आला नाही, उलट बिमारी वाढतच चालली. जसे जसे वाढत चालली तसं खूप त्रास व्हायला, घरची परिस्थिती वरचीवर बिघट चालली. मुलं लहान लहान असताना त्यांना बांधकाम जमत नव्हतं. मग आता काय करावं, मग तेवढा त्रास असून सुद्धा आमचे बांधकाम गावात नसायचे, बाहेरगावी असायचे. मग त्या ठिकाणी जायचं, त्या मुलाला कसं तरी मार्गदर्शन करायचं आणि मी तिथं झोपून राहायचं. एवढी परिस्थिती करताना थोड्या दिवसांनी त्यांना थोडं मार्गदर्शन झालं, ते स्वतः मग कामं करू लागले. मग मी आता ठरवलं की आता आपल्याला गावाच्या बाहेर निघायचं नाही, कारण आपला त्रास कमीच व्हायना. मग घरामध्ये झोपूनच राहायचं दिवसभर. मग त्या मुलांनी म्हणले, वा तुम्ही असं बसण्यापेक्षा थोडंसं किराणा दुकान तुम्हाला टाकून देतात. मग त्याच्यानंतर आम्हाला काही ते देवीचे जे भक्त असतात ना, त्यांनी थोडं मार्गदर्शन केलं. म्हणले, वा तुम्ही एवढे बेजार आहेत म्हणले, मग फलाना तो महाराज लय बघतो म्हणले, त्याला लय कळतंय म्हणले. मग त्याच्या येत होता अंगात, त्यानं त्या अंगातवाने सांगितलं की तुम्हाला जागरण गोंधळ करावं लागतंय. आता जागरण गोंधळ करायचा म्हणल्यावर खर्च बी आला, पण पारंपरिक असं होतं की आमचं वारकरी संप्रदायामध्ये भक्ती असल्यामुळं आम्ही ते बकरी करू शकत नव्हतात. पण त्याने सांगितलं किंवा तुम्हाला केला तरच गुण येईल. मग आता पंचायतीत पडलो. मग अजून बऱ्याचशा शान्या लोकांना विचारलं, म्हणजे ही परंपरा आहे आपली, केल्याशिवाय भागत नाही. जरी तुम्ही आज माळकरी असाल तर ही परंपरा केल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून तर तुम्हाला तसा त्रास होऊ लागलेला आहे. मग आता आम्ही काय केलं, 5 बकरी आणले बाजारातून, काहीतरी कुटाणा करून इकडून तिकडून करून 5 बकरी आणले, दारामध्ये बांधले. 5 बकऱ्याचं जागरण गोंधळ केलं. मग ते म्हणले नुसतं जागरण गोंधळच नाही, परडी आणावं लागती, कोटांबा आणावं लागतं, वाघ्याला मुरळीला बोलवा लागतो, त्याचा अजून खर्च वाढला. त्याचं पण समज त्यांना सुपारी दिली. ते आले, रात्रभर जागरण गोंधळ केलं, खाल्लं पिल्लं, मजा केली, निघून गेले. आमचा जे त्रास होता
ते उलट जास्त वाढला, पण कमी झाला नाही. मग आता आम्ही म्हणलो तो बा त्या जाणत्या लोकायला म्हणलात की बाबा आता हे तर आम्ही सर्व तुम्ही म्हणल्याप्रमाणे केलं, गुंत काहीच नाही, पण उलट हे जास्तच होऊ लागलेलं आहे. ते म्हणले मग तुमचा निवेद उष्टा झाला होता हो. म्हणजे उष्टा तरी कसा झाला म्हणले, फलाण्यानी ते निवेद दाखवायच्या आधीच खाल्ला, मग ते उष्टा झाला. मग काय करावं लागन तुम्ही म्हणले, मग अजून दुसरा जागरण गोंधळ करावा लागेल. मी म्हणलो बाबा नाही हो, आपली जिने होत नाही आता करणं, कारण पहिलंच आम्ही 10-15 हजार खर्च केला त्या, आणि आता आमची करणं होत नाही. त्याशिवाय 5 बकरी मारून जर गुण येत असेल तर मग आम्ही चांगले लोक दवाखान्यात कशाला जाते, बकरीच मारते असं त्यांना मी उत्तर दिलं. पण नाही म्हणले, तू काहीतरी बोलायलास, तू बोलू नको, असं फसशील म्हणले असं बोलून. मग पुन्हा अजून 2 बकऱ्याचा जागरण गोंधळ केला. त्याच्यानंतर तर अशी अवस्था बिकट झाली की मग ते मला का नाही साधं बोलायला सुद्धा येईना, घरात पडून राहायचं. आमच्या भगतमध्ये संकट कधी भांडण नाही व्हायचं, भगतमध्ये संकट भांडण व्हायचं. आणि मुलं तर लहान होते आणि त्यांना काही सांगायची हे नव्हती. की मग असं करताना हात घ्यायला आलात, जागरण गोंधळ केलं, कोटांब आणलं, परडी आणली, पोत आणला, गळ्यात माळ घालून सुद्धा गावामध्ये ती भिक्षा मागितली. ते मागावं लागतं, ती सुद्धा भिक्षा मागितली. उलट ती जास्तच व्हायलं. मग आता असं माझ्या मनात आलं की आता देव नाही, ईश्वामध्ये देवच नाही. एवढं करून 5 बकरे 7 बकरे मारले, जागरण गोंधळ केलं, एवढं करून. आणि त्याच्या आधी भजन पूजन केलं, एकादशी धरल्या, नाही ते उपवास केले, सोमवार धरला, शनिवार धरला, हनुमंताची भक्ती केली, त्याची 10 वर्षे झाडलोट केली, सेवा केली हनुमंताच्या मंदिरामध्ये, निस्वार्थी, 1 रुपया कोणाचा घेतला नाही. अशी एवढी भक्ती करून जर आपल्याला दुःख येत असेल तर असं माझ्या मनामध्ये इच्छा झाली की आता या पृथ्वी तलावर देवच नाही. नास्तिक झालो, मला आता देव मानायचं नाही, मंदिरात बी जायचं बंद केलं. एकादशी सोडल्या, शनिवार सोडला, सोमवार कोणताच उपास नाही झाला, तीर्थयाला सुद्धा गेलो नाही. याच्या अगोदर भल ते तीर्थ करायचं. एवढं करून बालाजीला सुद्धा 3 वर्ष सारखं जाण्यात आलं. म्हणलं इथं तरी गुण येईन, तिथं तरी लाभ होईल, आपली परिस्थिती चांगली होईल, हेच वाचतो ना. कुणी जरी भक्ती करीत असेल ना, त्याचा हेतू काय असतो की आपलं जीवन सुधरावा, किंवा आपल्याला संकट येऊ नये, दुःख न येऊ नये, आपल्याला सुख प्राप्त व्हावं, असा हेच हेतू असतो सर्वांचा, कुणाचाही तेच हेतू असतो. तसा माझा हेतू होता. पण हेतू असून काय उपयोग, मला कसलाच त्या ठिकाणी लाभ झाला नाही, उलट सर्व दुःख प्राप्त झालेलं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण जो आपल्याला त्रास होता, जी श्वसनाची बिमारी होती आपल्याला, त्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केले, असंख्य प्रमाणात आपण साधू संतांकडे गेलात. जो माणूस भेटेल त्या माणसाने जी भक्तिविधी सांगितली, जी साधना सांगितली, ती साधना केली, बकरे कापले, परंतु आपल्या वाट्याला फक्त दुःख आणि दुःखच आलं आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामधून राहत मिळाली नाही. तर मला हे विचारायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घेण्या अगोदर अनुभवल्या, परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला जो आजार होता, जो त्रास होता, त्या त्रासातून आपली मुक्तता झाली का? हो सर, दुःख दूर झालं. संत रामपालजी महाराजांची भक्ती घेतल्याबरोबर मला असणं पुष्कळ सुख प्राप्त झालं, बरेचसे सुख प्राप्त झालेले आहेत. त्याच्यापैकी असणारं की मला जे श्वासाचा त्रास होता आणि तो श्वासाचा जे त्रास होणारा एकदम बंद झाला. आणि आता हे आमची बिकट परिस्थिती झाल्यामुळं कर्ज झालं, 16 लाख रुपये कर्ज झालं सर. एवढं आता हे कर्ज फेडायचं कसं? अशी दया परमात्माने केली की ते सावकार लोक असणारे, ते धक्काबुक्की करून पैसे वसूल करणारे, ते आमच्या घरी यायले, म्हणाले की बाबा तुम्ही काळजी करू नका, जसे येते तसे पैसे आमचे उष्णे द्या, आम्हाला व्याज नको, काही नको. परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या, आम्ही परमात्मा म्हणतो संत रामपालजी महाराजांना, त्यांच्या कृपेने, सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेने 16 लाख कर्ज असणारं आता फक्त 2.5 लाखावर आलेलं आहे. ते आता ते सुद्धा तेच संत रामपालजी महाराज दया करणार आहेत.
आम्ही कोण असणारा ते कर्ज फेडू शकत नव्हतो. एवढी परिस्थिती असताना या संत रामपालजी महाराजांना आमचं कर्ज नील केलं. आणि जीप असणार या सर्व आमचे 16-17 सदस्य सर्वांना गुरुमंत्र या संत रामपालजी महाराजांचा मिळालेला आहे. आणि आम्हाला आता मोक्षाचा मार्ग सर्वांना मिळाला आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला जो असह्य असा जो श्वसनाचा त्रास होता तो पूर्णपणे त्यातून आपल्याला आराम मिळाला. आणि आज आमच्यासमोर अगदी उत्तमरित्या आज आपण मुलाखत देत आहेत. खरंच हे एक म्हणजे आश्चर्यचकित करणारी ही गोष्ट आहे आणि केवळ ही सद्भक्तीमुळे झालेली आहे असं आपण सांगत आहात. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावर जो आर्थिक बोजा होता, जे काही कर्ज होतं, त्यातनंसुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दूर केलं असा आपला दावा आहे. तर ह्या आपल्या दावेतनं, त्याचप्रमाणे आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखेच जे गरजवंत आहेत, जे परमेश्वराचा शोध करत आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, नाना तऱ्हाच्या रोगांनी ग्रस्त आहेत आणि परमात्माकडे त्यांचं लक्ष आहे आणि ते शोधत आहे की परमेश्वर कोण आहे, कसा आहे, कसा मला यातून तारून नेईल, याच्यासाठी ते शोध करत आहेत. तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांच्या कृपेने संदेश देत आहे किंवा जसं की आम्ही या दुःखातून संकटातून ये संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानं आम्हाला सुख प्राप्त झालं, तसं तुम्ही सुद्धा करा अशी या परमात्माच्या दयेने कृपा सर्वांना. सर, जसं आपण जनतेला आज आवाहन करत आहात की ज्याप्रमाणे आपले दुःख संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर दूर झाले, त्याचप्रमाणे एखाद्या दुःखी आत्म्याला जाणवत असेल की त्याचंसुद्धा दुःख निरसरण व्हायला हरकत नाही, तर त्या आत्म्याने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घ्यावी? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी अगदी सोपं आहे. आणि महाराष्ट्रभर जिल्ह्यागणित संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जे जिल्हा जवळ पडत असेल त्या ठिकाणी जाऊन आणि त्या संत रामपालजी महाराजांचं गुरुमंत्र घ्यावा. आणि जसं की मी एवढ्या दुःखामधून, एवढ्या कर्जामधून, एवढ्या त्रासातून बाहेर निघलो या केवळ संत रामपालजी महाराजांच्या कृपेने, तसं जे की माझ्यासारखे किंवा इतर कुणी असतील त्यांना कसला तरी त्रास असेल तर संत रामपालजी महाराजांचे गुरुमंत्र घेऊन आपलं कल्याण करून घ्यावा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहेत आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो. आणि आज आपल्या TV चॅनलवर काही नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला निश्चितच त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? आणि आपणसुद्धा जो देवी देवतांसाठी जो आपला जो व्याधी होता त्यासाठी बराचसा खर्च केला, तर संत रामपालजी महाराजांना आपण किती पैसे देऊ केलेत? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यासाठी 1 रुपयासुद्धा खर्च झालेला नाही. उलट त्या ठिकाणी मंत्र कार्ड एक दिलं, ते आरतीचं पुस्तक दिलेलं आहे आणि एक फोटो दिला, हे फ्रीमध्ये दिला. या दासाला एवढा लाभ झाला सरजी. हे दास याच्या अगोदर भक्ती घ्यायच्या अगोदर एवढ्या बिड्या पित होतो. बिडी सोडण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले पण बिडी काही सुटली नाही. ज्या वेळेस संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आलो त्या दिवशी अशी बिडीची असणारी आठवण तर नाहीच नाही. आणि दुसऱ्याने जर बिडी ओढत असेल तर ते सुद्धा त्याचा वास येतो. एवढी दया असणारी संत रामपालजी महाराजांनी केलेली आहे. म्हणून आमच्या गावामध्ये किंवा इतर बरेचसे कुणी दारू पिते, कुणी मटण खाते, कुणी बिडी ओढतंय, कुणी सिगारेट ओढतोय, कुणी गांजा ओढतोय, नशिले पदार्थाचं सेवन करतंय. अशांना हात जोडून विनंती आहे की बाबांनो, या संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्याबरोबर जसं माझं व्यसन सुटलं तसं तुमचं पण व्यसन सुटेल या संत रामपालजी महाराजाच्या दयेने. तुम्ही सर्वांनी ज्ञानगंगा अशा प्रकारचे असणारे संत रामपालजीचे काही पुस्तक आहेत ते तुम्ही असणारे घेऊन आणि नामदीक्षा घ्यावा.
संत रामपालजी महाराजा दीक्षा घ्या, 1 रुपया सुद्धा खर्च लागत नाही आणि निःशुल्क नाम दीक्षा घ्या आणि संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने, कृपाप्रसादाने आणि तुम्ही सुद्धा तुमचं व्यसन सोडवा, ही असणारी कळकळीची हात जोडून विनंती. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.